बनावट तुपाचा पर्दाफाश. आता धान्य आणि गोवंश तस्करीवर प्रशासनाचा बुलडोझर कधी? नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर MIDC परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत सुमारे 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पाम तेल, वनस्पती तूप व रासायनिक पदार्थांचा वापर करून गाईच्या तुपासारखा रंग आणि वास तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईनंतर नवापूर शहरातील आणखी काही गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नॅशनल हायवेलगत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अशा बेकायदेशीर हालचालींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. नागरिकांचा सवाल आहे की बनावट तुपावर धडक कारवाई होते, पण रेशन तस्करी आणि गोवंश तस्करीवर कायमस्वरूपी आळा कधी बसणार? जर हे प्रकार सुरू असतील तर त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून नवापूर नॅशनल हायवेवरील रेशन तस्करी आणि गोवंश तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बनावट तुपाच्या कारखान्यावर जशी मोठी कारवाई झाली तशीच गरिबांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या आणि गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरही कठोर कारवाई होणार का? आता हा प्रश्न नवापूरकरांच्या चर्चेचा विषय बनलाय.